विषय काय आहे? कोण सांगेल? काय ऐकायला एक्झॅक्टली आलाय? हाऊ टू कम्युनिकेट विथ द युनिवर्स. म्हणजे ज्या युनिवर्समध्ये आपण राहतो त्याच्याशी आपलं काही बेसिकली कनेक्शन आहे काय? आणि असेल तर आपण त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो काय? आणि युनिवर्स आपल्याला प्रतिसाद देतं काय? हा जरा इंट्रिकेट विषय आहे. नॉर्मली ज्या पद्धतीत मी आज तुमच्या समोर मांडणार आहे असा शक्यतो कोणी मांडलेला नाही आहे त्याचे डायनॅमिक्स. हाऊएव्हर कळला तर काहीतरी महत्वाचं कळेल. कारण अनेक वेळा आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतात की ज्याचा आपल्याला गंधही नसतो. म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्मिंग गोष्टी घडत असतात आजूबाजूला. आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं असतं, ट्रान्सफॉर्म करायचं असतं, पण आपल्याला कल्पनाही नसते की असं काहीतरी आहे. कारण आपण एक बंदिस्त झापड लावल्याप्रमाणे आयुष्यामध्ये जगत असतो. माझाच जर मी विचार केला तर हा जो मार्ग आहे सेल्फ एम्पॉवरमेंटचा, हा मार्ग मी धुंडाळतोय 1975 सालापासून जाणीवपूर्वक. म्हणजे जवळजवळ मला वाटतंय 42 वर्ष तरी होऊन गेली माझा शोध सुरू झाला. आणि ह्या 42 वर्षामध्ये अनेक गोष्टी मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. टू एम्पॉवर मायसेल्फ. माझं व्यक्तिमत्व, मला जीवनामध्ये जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? व्हॉट कॅन आय डू? माझं कॉन्ट्रीब्युशन काय? याच्यावरती मी इतके वर्ष वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या पद्धती यांचा शोध घेत गेलो. फायनली गंमत बघा, फायनली म्हणजे प्रत्येक गोष्ट जे मी शिकत होतो, जे मी आचरणात आणत होतो, त्याचा काही ना काहीतरी माझ्या जीवनावरती परिणाम होत होताच. पण मला हवा तसा होत नव्हता. असं काही खरंच ट्रान्सफॉर्मेशनल जीवनामध्ये घडत नव्हतं. या 42 वर्षाच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगायला. पण 20 वर्षापूर्वी मला पॉवर टॅपिंग सारखी एक गोष्ट सापडली आणि माझं आयुष्य लिटरली, ज्याला मेटामॉर्फोसिस म्हणतात, सुरवंटातून फुलपाखरू जसं ट्रान्सफॉर्म होतं तसं माझ्या जीवनाचं झालं. आणि जो संघर्ष होता जीवनामधला, तो संघर्ष, एक तर पहिली गोष्ट संघर्ष निघून गेला, जीवन बऱ्यापैकी सहज झालं. आणि त्यानंतर जसजसं माझ्यातून या पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून क्लेन्झिंग सुरू झालं, तसं जे जीवनामध्ये जो जे वांछिल तो ते लाहो, त्या प्रमाणात जे हवं होतं जीवनामध्ये, हे पूर्ण, म्हणजे आज ह्या पॉइंट ऑफ टाइमला इन लाईफ अशी कोणतीही गोष्ट राहिली नाही की जी मिळवायची होती. जे जे मिळवायचं होतं, जे जे वाटत होतं की आपल्याला हे हवं ते हवं, म्हणजे नुसतं मटेरियली नव्हे, पैसे किंवा अन्य कुठल्या गोष्टी नव्हे, जो आंतरिक जी काय अवस्था हवी होती, जी अध्यात्म, ह्याचाच शोध माझा 75 सालापासून ऍक्च्युली सुरू झाला. आणि या अध्यात्मातून, अध्यात्म म्हणजे काय, ते अवेकनिंग म्हणजे काय पर्यंत, म्हणजे मटेरियल गोष्टींपासून ते स्पिरिच्युअल गोष्टींपर्यंत जे काही हवं होतं जीवनामध्ये,
माझं भाग्य चांगलं की हे सगळं मिळालं. आणि या गेल्या 25 वर्षांमध्ये जे जे मिळालं, ज्या ज्या पद्धतीनं मिळालं ते मुक्त हस्ते सगळ्यांशी शेअर करत आलो. आणि म्हणून जे पूर्वी प्रोग्रॅम्स जे अगदी या पुण्यासारख्या ठिकाणी पण 5-5 हजार रुपये देऊन फी लावून जे प्रोग्रॅम्स करायला लागलो, ज्यावेळेस मी पूर्णपणे समाधानी झालो आणि मला असं लक्षात आलं की आता आपल्याला जे हवं होतं ते मिळालं. गेले जवळजवळ 4-5 वर्ष झाली हे सगळे प्रोग्रॅम्स, लाईफ ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्रॅम्स देखील फ्री करून टाकले. कारण मग त्यातून मिळवण्याचं काही राहिलं नाही, कारण पूर्ण मिळालं होतं, सगळं मिळालं होतं. आता देण्याचं होतं. जे काही मिळालंय ते शेअर करूया, कारण प्रत्येक जण वाट बघायला लागलाय की आपल्याला लाईफमध्ये काहीतरी सापडावं. सो मी विचार करतोय की माझ्या लाईफमध्ये पॉवर टॅपिंग सारखं टूल जर मिळालंच नसतं तर माहित नाही, कदाचित अजूनही संघर्ष सुरू राहिला असता. कारण इतक्या वर्षामध्ये पॉवर टॅपिंग इतकं इफेक्टिव्ह दुसरं काहीच मला सापडलं नाही. सो जसं पॉवर टॅपिंगने माझं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं, तसं हा जो मुद्दा आहे आजचा, युनिव्हर्सल कम्युनिकेशन, हाऊ कॅन वी कम्युनिकेट विथ द युनिव्हर्स, हा जेव्हापासून समजला आणखीन एक फायनर डायमेन्शन माझ्या जीवनाला प्राप्त झालं. ओके, काय हवं आहे हो फायनली जीवनामध्ये? इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला काय हवं आहे असा जर प्रश्न मी विचारला तर बेसिकली एकच गोष्ट हवी आहे सगळ्यांना, आणि ती गोष्ट आहे आनंद, आत्मिक आनंद. तो कोणत्या पद्धतीनं प्रत्येक माणूस मिळवतोय हा विषय वेगळा आहे, पण फायनली जे काही करतोय, जे काही कोणीही करतो, मग दानधर्म करणारी एखादी व्यक्ती असू दे, मग बाबा आमटेंसारखी एखादी व्यक्ती असू दे, मदर तेरेसांसारखी एखादी व्यक्ती असू दे, ज्यांचा पूर्ण सेवेमध्येच त्यांना, सेवा तर ते का करत होते? त्यांना काहीतरी मिळत होतं त्यातून म्हणूनच करत होते. आणि काय मिळत होतं? त्यांना जे आत्मिक आनंद आणि आत्मिक समाधान मिळत होतं त्यासाठी ते करत होते. आणि आज जिहादी लोक जे करतायत, आज हे टेररिस्ट लोक जे करतायत, हे करतायतच कशासाठी? जिहाद. पण जिहाद कशासाठी? काय बाबा तुला त्यातून काय मिळतंय? तर त्यालाही शेवटी तो असं काहीतरी दुष्टकृत्य करतो, पण त्यातूनही तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तो फायनली आपल्या सर्वांना आनंद हवा आहे, ते आत्मिक समाधान हवं आहे. आणि सकाळीच मी माझ्या सेशनमध्ये आनंद या विषयावरती भाष्य केलं की आनंद म्हणजे काय. आणि आपण सर्वसाधारणपणे आनंद हा शब्द कशाशी रिलेट करतो, कोणत्या गोष्टीशी रिलेट करतो? एन्जॉयमेंटशी, बरोबर आहे ना. सो आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आनंद इज इक्वल टू एन्जॉयमेंट. पण आनंद या शब्दाचा अर्थ लिटरली एन्जॉयमेंट नाही आहे, तर आनंद या शब्दाचा अर्थ अ फीलिंग ऑफ कंप्लीटनेस आहे. मला आत खोल स्तरावरती ज्यावेळेस पूर्ण असल्याचं फीलिंग येतं, पूर्णत्वाचं फीलिंग येतं, कंप्लीटनेसचं फीलिंग येतं, त्याला आनंद म्हणतात. आणि जो अखंड असतो, तो येतो जातो असा नसतो, तो अखंड असतो, ह्याला आनंद म्हणतात. आणि हा आनंद अध्यात्मामध्ये, ह्या आनंदाचा, हाच आनंद सगळ्यांचा बेसिकली जो फोकल पॉइंट आहे किंवा डेस्टिनेशन आहे, हाच आनंद आहे. ओके, एक गमतीशीर गोष्ट बघा, ज्या जगामध्ये आपण राहतो त्या जगामध्ये अनादी काळापासून मनुष्य त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतोच, त्याचे पूर्ण प्रयत्न तो पणाला लावतो. पण त्याशिवाय त्याला एक ॲडिशनल एनर्जीची गरज भासते. कदाचित लहानपणापासून आपल्याला सांगितलं असेल म्हणून अगदी परीक्षेला जायचो त्यावेळेला पहिल्यांदा घरात सांगायचे देवाला नमस्कार करून जा. म्हणजे परीक्षा तयारी आपण सगळी करायची, तरी देखील आपल्या आतमध्ये एक एलिमेंट असा होता
की तो जो देव ज्याला आपण बघितलेला नाही किंवा काहीच आपल्याला त्याच्याविषयी माहीत नाही, कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपल्यासाठी तो देव आहे, पण तरी देखील लहानपणापासून एक असं फीडिंग आपल्यात झालं की दॅट एंटिटी इज गोइंग टू हेल्प मी. आणि मग त्याचा आधार घेत आपण त्याच्याशी बोलत म्हणा, प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये, कर्मकांडाच्या स्वरूपामध्ये, आपलं तचं ज्याचा अस्तित्वाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे इन रियालिटी, पण त्याचं आणि आपलं एक नातं निर्माण झालं. आणि जगातले जवळजवळ 80% लोक ह्या अशा देवस्वरूपी शक्तीमध्ये बिलीव्ह करतात. 20% करत नसतील, पण हे 80% लोक अशा एका शक्तीमध्ये बिलीव्ह करतात ज्या शक्तीशी ते कम्युनिकेट करतात किंवा ज्या शक्तीकडून त्यांना कोणता ना कोणता प्रतिसाद लाभत असतो. तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केला असेल तुमच्या जीवनामध्ये, अनेक वेळा तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला क्रायसिस आला असेल एखादा आणि त्यामधून तुम्हाला मार्ग काढायचा असेल, त्यावेळेस तुम्ही त्याच परमेश्वराची उपासना केली किंवा धाव घेतलीत. आणि अनेक लोकांचा अनुभव असा आहे की त्यांना त्या अदृश्य एनर्जीतून काही ना काहीतरी रिस्पॉन्स मिळतो. आणि म्हणूनच कदाचित दिवसेंदिवस जसे लोकांचे क्रायसिस वाढत चालले तसे देवळातली गर्दी देखील वाढायला लागली, कारण त्यांचा एक विश्वास बसला की देर इज सम एलिमेंट विच इज गोइंग टू हेल्प मी. त्याला ते देव म्हणतात. आपण आजच्या ह्या टॉक पुरतं त्याला युनिव्हर्स म्हणूया. ओके, आता युनिव्हर्स असं जर म्हटलं तर हे युनिव्हर्स कुठं आहे? वेर इज इट? सर्वत्र आहे, सर्वत्र आहे. परमेश्वर कुठं आहे विचारलं तर नॅचरली आपण काय करतो? कुठं हात करतो? म्हणजे बघा, परमेश्वर म्हटलं की आपण नॅचरली असं करतो, बिलिव्हिंग की परमेश्वर वरती कुठेतरी आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण युनिव्हर्स असा शब्द वापरतो त्यावेळेस आपण हे मानतो की हे सगळं युनिव्हर्स आहे आणि ह्याच्याशी मी कम्युनिकेट करायचं आहे. ओके, म्हणजे मी आणि युनिव्हर्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. पण इन रियालिटी अद्वैत वेदांत असं म्हणतं की सगळं एकच आहे. मग सगळं जर एक आहे तर मी आणि युनिव्हर्स ह्या दोन गोष्टी कशा असू शकतील? दे आर नॉट टू इन रियालिटी दे आर वन. ओके, सो जसं एखाद्या माणसाला गाणं म्हणायचं असेल, परफॉर्म करायचं असेल, तर त्याला काय करावं लागेल? तयारी करावी लागेल. एखाद्या माणसाला कुस्तीत उतरायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? तयारी करावी लागेल. सो कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला एक प्रकारची तयारी करावी लागते. सिमिलरली युनिव्हर्सशी कम्युनिकेट करण्याचा विचार मी ज्यावेळेस तुमच्या समोर मांडतोय त्यावेळेला जोपर्यंत आपली तयारी नाही आहे तोपर्यंत आपण युनिव्हर्सशी कम्युनिकेट करू शकत नाही. ओके, मग तयारी करणं म्हणजे काय? तयारी करण्याचा पहिला मुद्दा हा आहे की युनिव्हर्स म्हणजे काय हे आधी समजलं पाहिजे. काय आहे युनिव्हर्स? बेसिकली लक्षात घ्या, आपण जे आहोत ना सगळेजण, आपण आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरतो, बरोबर? मग आपला देव इधर देवळात आहे किंवा वरती कुठेतरी आहे, व्हॉट एव्हर. सो पुन्हा तिथं मी आणि देव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण सगळे इथं जे बसलेले आहेत हे सगळे बेसिकली
डायनॅमिक युनिव्हर्सेस आहेत. ऐका मी काय म्हणतोय. डायनॅमिकचा अर्थ काय? व्हेरी नाईस. व्हायब्रंट, ऍक्टिव्ह, हालचाल करणारा, हालचालीवरती ज्याचं अस्तित्व बेस्ड आहे, असं आपण सगळे जरी स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरत असलो जगामध्ये, तरी आपण सगळे डायनॅमिक युनिव्हर्सेस आहोत. कारण आपलं अस्तित्व जे आहे, आपण जे जिवंत आहोत, ते युनिव्हर्समुळे जिवंत आहोत. आता गंमत बघा. बेसिकली आपल्याला जिवंत राहण्यासाठी पहिली गोष्ट कुठली हवी आहे? श्वास. म्हणजे काय? वायू. ओके. दुसरी कुठली गोष्ट हवी आहे? पाणी. तिसरी कुठली गोष्ट हवी आहे? वायू म्हणजेच हवा. अन्न कुठून येतं? पृथ्वी. चौथी कुठली गोष्ट आहे? प्रकाश. कुठून आला? बघा, पंचमहाभूताबद्दल बोलायला लागलोय मी. डायनॅमिक युनिव्हर्स आहे. म्हणजे हे जे शरीर आहे, हे युनिव्हर्सच आहे. कारण युनिव्हर्समुळेच त्याचं अस्तित्व आहे. त्याला वायूशिवाय ते जगू शकत नाहीये, पाण्याशिवाय ते जगू शकत नाहीये, अन्नाशिवाय म्हणजे पृथ्वीशिवाय ते जगू शकत नाहीये, लाईटशिवाय ते जगू शकत नाहीये. आणि पाचवं भूत कुठलं आहे? स्पेस. अग्नी घेतला आपण. अग्नी म्हणजेच लाईट. स्पेस, इथर, आकाश. आकाशामुळे आपण राहण्याचा आणि न राहण्याचा काय संबंध आहे? पण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे? स्पेस. स्पेस म्हणजे काय? व्हॉट इज स्पेस? Can anyone tell me what is space? पोकळी. You are very कोण काय म्हणतात मॅडम? खालीपण. बहुत अच्छा है. खालीपण. ऐका. Yes. Nothingness. वही. Nothingness, fullness. Space. Do you want to experience space? Do you want to experience space? Okay, then experience space. I will tell you, हा पाचवा घटक जे आहे, पंचमहाभूतातून बनलेला आहे, डायनॅमिक शरीर आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्यामुळे जिवंत आहे, वेगळं नाही आहे, युनिव्हर्सचाच भाग आहे. वायू आहे, अग्नी आहे, पृथ्वी आहे, प्रकाश आहे आणि स्पेस आहे. स्पेस म्हणजे काय तुम्हाला अनुभूती देतो, म्हणजे पुढे जाता येईल. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना, कोणालाही तुमच्यापैकी जर विचारलं की बाबा तुमचं नाव काय आहे, काय सांगाल? तुमचं नाव काय? शैलेश. सो तुम्ही स्वतःला काय म्हणून ओळखता? शैलेश म्हणून. त्याशिवाय तुमची व्यक्ती माणूस. हो, अर्थात माणूसच असणार आपण. त्याशिवाय तुमची ओळख काय? त्याशिवाय बिझनेसमन आहे. त्याशिवाय पती आहे, वडील आहे, भाऊ आहे. म्हणजे तुम्हाला एक हिस्ट्री आहे, स्टोरी आहे. व्हेरी नाईस. स्टोरी आहे तुम्हाला. आर यू विथ मी? All of us
आर कॅरिंग स्टोरीज. वी आर स्टोरीज. मग खडूस आहे किंवा मवाळ आहे, स्टोरी आहे. ऑल ऑफ अस हॅव an autobiography. Are you with me? सही आहे? ओके. नाव काही क्षणासाठी, प्लीज बी विथ मी, काही क्षणासाठी कॅन यू कीप दिस स्टोरी असाइड. काय करायचं आहे? स्टोरी उचलायची आहे आणि इथं बाजूला मी जसं फोन ठेवला तसा ठेवायचा आहे. वाटल्यास डोळे झाका. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज अँड कीप दिस स्टोरी असाइड. स्टोरी बाजूला ठेवा. नाव सी काय उरतं. What is left? इतका वेळ पुरेसा आहे. What is left? नथिंगनेस. तुम्हाला हे अनुभवायला आलं काय की ज्यावेळेस तुम्ही तुमची स्टोरी ठेवली, जे शिल्लक राहिलं तिथं काहीच नव्हतं. एम्प्टीनेस. वॉज इट एम्प्टी? तुम्ही जर बघितलं तर तो जो एम्प्टीनेस आहे तो स्पेस आहे. द स्पेस विदिन यू, ज्याच्याशिवाय तुम्ही निर्माणच होऊ शकत नाही. ब्रह्मस्वरूप चैतन्य, अस्तित्व. तुम्हाला जाणवेल की ज्यावेळेस स्टोरी बाजूला ठेवाल त्यावेळेस असेल फक्त जिवंत असण्याची जाणीव. नो स्टोरी, जस्ट प्रेझेन्स. स्पेस दिसतो नथिंगनेस सारखा, आहे फुल, अखंड आहे, शांत आहे, स्थिर आहे, स्वस्थ आहे. त्या स्पेसमध्ये तुम्ही काही घालूही शकत नाही आणि त्या स्पेसमधून तुम्ही काय काढूही शकत नाही. पूर्ण आहे, अमर्याद आहे. तो स्पेस कुठून सुरू झालेला नाहीये आणि कुठे संपणारा नाहीये. त्याला कक्षा नाहीये. चिरंतन आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस 10 वर्षाचे होता त्यावेळेस हा स्पेस होता. आज तुमचं सगळं बदललेलं आहे. तुमचं शरीर बदललं, तुमचं मन बदललं, तुमची स्टोरी बदलली, सगळं बदललं, स्पेस नाही बदलला. आणि इथं जेवढी मंडळी बसलेली आहेत ना, सगळी एकमेकापेक्षा वेगळी आहेत सगळ्या स्वरूपामध्ये, पण सगळ्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, हा स्पेस. आर यू विथ मी? आता ह्या स्पेसच्या पुढे जाणार नाही कारण ते जरासं तुम्हाला जड होईल. आय विल नॉट गो अहेड इन दिस स्पेस. बट तुम्ही सगळे युनिव्हर्सिसच आहात. कारण हे पाच घटक तुमच्यात आत्ता डायनामिकली कार्यरत आहेत.
सो युनिव्हर्सशी कम्युनिकेट करायचं म्हणजे कोणाशी करायचं? बस फर्स्ट स्टेप. पण मला लहानपणापासून काय सांगितलंय? कुठं करायचं? किसको कर रहे हो, किसको कर रहे हो, मालूम नाही. आणि इथं दिस इज वेअर वी मिस द पॉइंट. आणि म्हणून कदाचित तुकोबाराया म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. यू आर गोइंग समवेअर एल्स. आणि जोपर्यंत तुम्ही समवेअर एल्स आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्यात नाही. आणि जोपर्यंत तुमच्यात नाही तोपर्यंत युनिव्हर्सशी ट्युनिंगच होऊ शकत